हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आहे संडेचा. तर मी चालले आहे डीमार्टला. तर मम्मीसोबत जायचं आहे. मला जास्त काही घ्यायचं नाही. एक दोन म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी थोड्याशा मी पण घेईन आता. मम्मीसोबत जायचं आहे तर मम्मी कालच विचारलं होतं. तर मी म्हणजे काल मला बाहेर जायचं होतं. तर काल व्हिडिओ शूट केला, पण माझा स्वतःचा बसून असं शूट करता नाही आला, कारण बाहेर जायचं होतं ते पण होते. त्याच्यामुळे बाहेर गेल्यावर पण व्हिडिओ काय काढता नाही आला. तिथून आल्यावर पण 9:30 वाजले होते, त्याच्यामुळे मी विसरून गेले. आणि आता ड्रेस घातलेला आहे आणि केस ओरले होते, आज धुतले होते. शुक्रवारी धुवायची विसरले, म्हणजे राहूनच गेले, माझा उशीर झाला. मग आत्ता मगाशी डोकं धुतलं मी, काम वगैरे झाल्यावरती ना केस धुवून घेतले. जे माझं रुटीन आहे ते लावून सगळं जल वगैरे केस धुवून घेतले आणि सुकले. आता ओरले थोडेसे. आणि आता बघू शकता ड्रेस घातलेला आहे अशा प्रकारे. साधा सिंपलच आहे. त्या दिवशी ड्रेस घेतला होता गेल्या महिन्यात, तो काल बदलून आणला. कारण की तो ना त्याची म्हणजे बरोबर नव्हतं त्याची फिनिशिंग. तर हा आणलेला आहे. कसं वाटतं नक्की सांगा. साधा सिंपलच आहे, जास्त महाग पण नाही आहे. असं आणि केस बोलले आहेत. म्हणजे चला थोडंसं ताईंसंग बोलून घ्यावं निघायला. आता वाजलेले आहेत 4 वाजलेले आहेत, परफेक्ट 4 वाजलेले आहेत. तर आता डीमार्टला गेल्यावर जर जमलं तर शूट कर, नाही तर मग नाही करणार. तर मैत्रिणींनो, इथं ना केस तुम्ही म्हणता सकाळी नाही धुत का? तर नाही, सकाळच्या ताईंनो टाईमच भेटत नाही, कारण उशीर होतो मग सकाळचे धुवायला गेलं. कारण उठल्या उठल्या आंघोळ असते आणि नंतर देवपूजा वगैरे. कारण आणि केस धुवायचे म्हणलं तर केसाचं जे रुटीन आहे, जे सिरम वगैरे जेल वगैरे लावते ते लावल्याशिवाय मी डोकं धुवत नाही, केस धुवत नाही. म्हणून आंघोळ वगैरे झालं, देवपूजा वगैरे झाली ना, फ्रीजमध्ये जे बनवून ठेवलेलं असतं ते जेलचं, तुमच्यासोबत रुटीन मी भरपूर वेळ शेअर केलेलं आहे. तर ते मी थंड थोडंसं म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला आलं का मग ते केसांना लावते आणि मग काम वगैरे करते. आणि काम वगैरे झाल्यावरती मग केस धुवून घेते आणि थंड पाण्यानेच धुते. केस जास्त गरम पाण्याने नसतं धुवायचे. आता सध्या मी तर उशिरा डोकं धुते, तर थंड पाण्यानेच, नळाच्या पाण्यानेच केस धुते. आणि जर केस जरी धुत असाल तुम्ही गरम पाण्याने, तर कमीत कमी गरम पाणी केसाला लावा, जेणेकरून केसांना डॅमेज वगैरे होणार नाही. आणि तुम्हाला लाईटिंगमध्ये केसाचा ब्राउनिश कलर दिसत असेल तर कोणताही कलर वगैरे मी केलेला नाही आहे. तर ना जे केस धुतावेळेस मी जे रुटीन बनवते, म्हणजे जे केस धुतावेळेस जे जेल वगैरे सिरम वगैरे बनवते, शॅम्पू टाकून त्यात ते लावते, तर त्याच्यामध्ये चहापत्तीसुद्धा घालते. त्याच्यामुळे ना केसांना असं नॅचरली असा ना ब्राउनिश असा कलर दिसतो बघा, उन्हात गेल्यावर पण. आणि असं लाईटीमध्ये पण तुम्हाला दिसत असेल. तर इथं तयारी झालेली आहे, पर्स घेतलेली आहे आणि बघा घाटकोपरला आले. तर एवढाच व्हिडिओ शूट केला मी, पुढं काही शूट नाही केला, कारण की ना फोन टाकला आतमध्ये आणि घाई मग ना आर्य पण सोबत होता. आणि तुम्हाला सांगितलं मी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला मग मी सांगितलं जाता वेळेस की डीमार्टला चालले, पण डीमार्टला नाही गेले. डीमार्टला जायचं कॅन्सल झालं. मम्मी येणार होती, मम्मी नाहीत बोलली. तर मी गेले मग घाटकोपरला, म्हणजे शॉपिंग करायला गेले. थोडीशी शॉपिंग पण करायची होती मला, हळदी कुंकवाची म्हणजे स्वतःची. मग आर्यला घेऊन गेले. तुम्हाला दाखवते, मी साडी घेतली, 2 साड्या आणल्यात. घ्यायची होती एकच, पण अजून एक आवडली म्हणून घेतल्या. बांगड्यावर काही म्हणजे ज्या मला पसंत त्या भेटल्या नाही. तर मला काही एवढं काय आवडत नाही, एवढं काय तयार व्हायला, साधं सिंपलच आवडतं. तर नाही घेतले मग मी, कारण ज्या मला पसंत आल्या ना, तर माझी साईज नव्हती. जे घेतले ते तुमच्यासोबत शेअर करते. ते बघू शकता, ही साडी घेतलेली आहे. याचं नाव तर काय बोललं माझ्या लक्षात नाही आता. खूप छान अशी साडी आहे, काहीतरी चांगलंच नाव आहे. कोणाला माहिती असेल तर नक्की मला सांगा. मी तुम्हाला ना लावून पण दाखवते. ही साडी खूप छान, खूप सुंदर आहे. म्हणजे असं कॉटनवाणी वाटते, पण कॉटन नाही, वेगळाच कपडा, काहीतरी चांगलंच आहे. मस्त खूप आहे, खूप छान आहे. जवळून पण दाखवते, बघू शकता, एकदम स्मूथ आहे. म्हणजे असं ना इस्त्री वगैरे पण करायची गरज नाही मला असं वाटतं ह्याला. तर हा एकच कलर होता, याच्यामध्ये कलर पण नव्हता. आणि मला ही साडी खूप आवडली. अशी मला ना साधी सिंपल अशी डेली यूजसाठी घालता येईल अशीच साडी आवडते. तर मस्त साडी आहे ही. आणि ही एक आवडली, ही तर एकदम साधी आहे. ही एक आवडली मला. हा पण कलर खूप छान वाटत आहे. ही पण साधीच आहे, कधी डेली यूजसाठी पूजेला वगैरे घालायला.
आणि ना हे काजळ घेतलेलं आहे मॅकचं, आणि काजळ खूप आवडतं पण लावत नाही सहसा. आणि टिकलीचं पॅकेट घेतलेलं आहे चंद्रकोर. आणि हे असे ना साडी होती, म्हणजे कोणत्याही साडीवरती असे मल्टी असे मी हे घेतलेले आहेत बघा, कानातले छान वाटते. आणि हे एक हेअरस्टाईलला लावण्यासाठी घेतलेलं आहे. तर जिथून घेतलं तिथं असेच सर्व होते, जास्त करून पिंक आणि हे होतं. तर मी व्हाईट घेतलं म्हणजे कशावरती पण मॅचिंग होण्याचं. पण पुढे आले होते अजून खूप छान छान होते, पण म्हणलं आता राहू द्या. आता खूप छान असं हे बघा, हेअरस्टाईलला लावण्यासाठी आपण असं आंबोड्याला लावू शकतो किंवा केस मोकळे ठेवूनही लावू शकतो, युपिन घालून असं लावायचं आहे. मी नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत हेअरस्टाईल करून, तेव्हा मीच करणार आहे सर्व. जास्त काही मला आवडत नाही, साधं सिंपलच. आणि साडी तुम्हाला मी दाखवते ही. तर ही साडी बघू शकताय ताईनं, फोन असा इथं ठेवला होता तुम्हाला साडी दाखवण्यासाठी. एकदम स्मूथ आणि डेली यूजसाठी पण खूप छान आहे. मस्त वाटत आहे, कलरही खूप छान वाटत आहे. हा पदर आहे, तर मी पूर्ण खोलून नाही दाखवली कारण की तेवढं माझ्याकडे वेळच नव्हता. आणि स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि 9:15 वाजले होते, सॉरी 8:30 वाजले होते. आणि काजळ लावलं तुम्हाला दाखवत आहे. तर मला काजळ हे लाईट वाटत आहे, म्हणजे असं डार्केश असं बसत नाही आहे. त्याच्यामुळे असा विचार केला परत द्यावा, पण लावलं. आता लावल्यावर कसं द्यायला म्हणले राहू द्या आता. आणि तर स्वयंपाक बघा, चिकन शिजत घातलं आहे, मसाला काढून भाजला आहे, भात घातला आहे, पीठ वगैरे मळून झालं आहे. आता ना कालवण टाकायचे, चपात्या करायच्या आहेत. आणि तुम्हाला छोटंसं खरेदी दाखवते काय काय आणलं ते तिकडून पण. तर इथं मसाला वाटून घेत आहे. पहिला हे बदाम आणलेले आहे बघा. आता पेपर चालू आहेत, आर्य असे खात नाही, पण आता आर्याचे पेपर चालू होते लवकरच. तर भिजवण्या नंतर सांगते. पहिले हे बघा, हे थेपले आणले. काल आम्ही दोघं गेलो होतो ना, हे आणि मी बाहेर, तर मला थेपले खूप आवडतात मेथीचे, ते आणलेत. आणि काल आणलेले. आणि आर्याची मोठी आत्या आहे, तिने त्याला बिस्किटचा पुडा आणला. ती डीमार्टला गेले होते ना ते, तर त्यांनी बिस्किटचा पुडा आणि चकलीचं पॅकेट आणलेलं आहे आर्याला. आणि हे मी मेथी दाणे घेतलेले आहे, लवंगा घेतलेले आहे, कलोंजी घेतलेली आहे. हे केसांचं रुटीनसाठी आहे आपलं. तर बदाम रात्रीचे पाण्यात भिजत घालते, 4 ते 5 बदाम सकाळी सोलून द्यायचे. त्याने स्मरणशक्ती वगैरे वाढते, मुलांना चांगलं असतं.